अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांचा तारक मंत्र अतिशय प्रभावी आहे. श्री गजानन महाराजांचा तारक मंत्र जर का आपण ऐकला किंवा वाचला तर आपल्या मनामध्ये जे काही दोष असतील ते दूर व्हायला सुरुवात होते. मन अगदी प्रसन्न होते, प्रफुल्लित होते, एक आनंद यायला सुरुवात होते. श्री गजानन महाराजांचा तारक मंत्र अतिशय प्रभावी आहे. तुमच्या प्रत्येक अडचणीवरती म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम असतील, शारीरिक प्रॉब्लेम असतील, मानसिक प्रॉब्लेम असतील, या सगळ्यांवरती श्री गजानन महाराजांचा तारक मंत्र अतिशय प्रभावी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गजानन महाराजांच्या तारक मंत्र योग्य रीतीने पठण करून त्याचं तीर्थ कसं बनवायचं आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. श्री गजानन महाराजांचा तारक मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, तो तुम्ही वाचू शकता किंवा त्या तारक मंत्राची तुम्ही गुगलवरती तारक मंत्र घेऊन तुम्ही प्रिंट काढून आणून देखील तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता. तारक मंत्राचं पठण आपल्याला योग्य पद्धतीने करायचं आहे आणि त्याचं तीर्थ बनवायचं आहे. आणि हे तीर्थ तुम्ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीला देऊ शकता. म्हणजे घरामध्ये कुणी आजारी आहे त्या व्यक्तीला तुम्ही देऊ शकता, काही शारीरिक व्याधी आहे त्या व्यक्तीला तुम्ही देऊ शकता, किंवा कुणी व्यसनाधीन झाला आहे त्या व्यक्तीला देऊ शकता, किंवा मुले ऐकत नाहीत, घरामध्ये मुलांचं आईवडिलांचं भांडण होते, त्या कंडिशनमध्ये तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ करून मुलांना प्यायला देऊ शकता. संपूर्ण घरामध्ये तुम्ही या तारक मंत्राचं तीर्थ तुम्ही बनवून संपूर्ण घरामध्ये शिंपडू शकता, जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहील, सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहील. तर तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं आहे त्या अगोदर मी तुम्हाला सांगते की तुम्ही कुठलेही उपाय करण्यापेक्षा तारक मंत्राचा उपाय नक्की करा. म्हणजे आपण अनेकशे व्हिडिओ बघतो किंवा ऐकतो की इथे मीठ ठेवा, तिथे मीठ ठेवा, इथे दिवा लावा, तिथे दिवा लावा, ह्या सगळ्या गोष्टी न करता तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ बनवा. आणि तारक मंत्राचं तीर्थ तुम्ही ज्या व्यक्तीला तुम्हाला प्यायला द्यायचं आहे, म्हणजे ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम चालू आहेत त्या व्यक्तीला तुम्ही प्यायला देऊ शकता. आणि हा जो उपाय आहे हा अतिशय साधा सोपा आहे, बिना खर्चिक उपाय आहे. म्हणजे तुम्हाला यामध्ये एकही रुपया खर्च करायची गरज नाही. आता या तारक मंत्राच्या तीर्थामध्ये आपण पाण्यावरती प्रयोग करत असू. पाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाण्यामध्ये एक आकर्षित करण्याची शक्ती असते. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण ज्याला म्हणतो ती पाण्यामध्ये उतरते आणि पाणी ही प्रत्येक गोष्ट आकर्षित करते. म्हणजे आपण कुठे बघतो की आपण बाहेर मुलांना सांगतो की नदीजवळ जाऊ नका, पाण्याजवळ जाऊ नका, ते यासाठी की पाण्यामध्ये एक शक्ती असते आणि पाणी ही प्रत्येक गोष्ट आपल्याकडे आकर्षित करून घेते, ओढून घेते. त्यामुळे आपल्याला श्री गजानन महाराजांच्या तारक मंत्राचं तीर्थ बनवायचं आहे आणि ते प्यायला द्यायचं आहे. आता तीर्थ कसं बनवायचं आहे, तुम्ही देवघरासमोर बसायचं आहे. आता देवघरासमोर तुम्ही एक वेळ ठरवून घ्या की तुम्हाला सकाळी तारक मंत्राचं पाणी बनवायचं आहे किंवा सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये तुम्हाला आपण तिन्ही सांजेची वेळ जी म्हणतो, लक्ष्मी घरात येण्याची जी वेळ म्हणतो, त्या वेळेमध्ये तुम्हाला तारक मंत्राचं तीर्थ बनवायचं आहे आणि त्याचा प्रयोग करायचा आहे. म्हणजे ते तुम्हाला समोरच्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे. तर तुम्ही एक वेळ निश्चित करून घ्या, सकाळी किंवा सायंकाळी, या दोन वेळापैकी तुम्ही करू शकता किंवा दुपारी तुम्हाला जसा वेळ मिळेल मग तसं. परंतु एकच वेळ शक्यतो ठेवा की सकाळ, दुपार, संध्याकाळ यावेळी जर का तुम्ही केलं तर मग तुम्ही 21 दिवस याच वेळेमध्ये, किंवा कोणी 3 महिने देखील करतात, किंवा कोणी 4 महिने देखील करतात. तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार किंवा जसा तुम्हाला रिझल्ट भेटेल त्यानुसार तुम्ही करू शकता. तर 21 दिवस तुम्ही करू शकता, 3 महिने किंवा 4 महिने देखील तुम्ही हे पाणी प्रयोग याचा करू शकता. तर समोरच्या व्यक्तीला लाभ मिळेल त्यावरती तुम्ही डिपेंड करू शकता की तुम्ही किती दिवस हे करणार आहात. तर तारक मंत्राचं तीर्थ बनवताना देवघरासमोर बसायचं आहे. श्री गजानन महाराजांची मूर्ती, फोटो आपल्या देवघरामध्ये असतेच. तुम्ही हाच विचार करा की साक्षात श्री गजानन महाराज तिथे विराजमान आहेत आणि आपण त्यांच्यासमोर बसलेलो आहोत. आणि अगरबत्ती लावा, धूप लावा. त्यानंतर असा एक ग्लास घ्यायचा आहे. हा ग्लास संपूर्ण भरून घ्यायचा आहे. आणि ग्लास भरून घेताना म्हणजे शक्यतो छोटाच घ्या, जास्त मोठा ग्लास घेऊ नका. ते यासाठी की पाणी आपलं वाया जायला नको, कारण आपण हे तीर्थ बनवत आहोत, त्यामुळे याचा एकही थेंब वाया जायला नको. समोरच्या व्यक्तीला जरी तुम्ही प्यायला देत असाल तरीसुद्धा हे पाणी जे आहे, हे जे तीर्थ आहे, हे वाया जायला नको. तर असा छोटा ग्लास घ्या, त्यामध्ये तुम्ही पाणी भरून घ्या. त्यानंतर आपल्या डाव्या हातावरती हा ग्लास ठेवायचा आहे, उजवा हात त्यावरती ठेवायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायचा आहे. आता तारक मंत्र किती वेळेस म्हणायचा आहे, एकतर तुम्ही 11 वेळेस हा तारक मंत्र म्हणा, किंवा 11 वेळेस कुणाला जमलं नाही तर मग तुम्ही 3 वेळेस तारक मंत्र म्हणा. आता म्हणताना अतिशय शांततेने म्हणायचं आहे, अतिशय
शांत चित्ताने म्हणायचं आहे. किती सुंदर आहे श्री गजानन महाराजांचा तारक मंत्र. निश्चिंत विश्राम चित्तास यावा, श्री गजाननाचा आठव व्हावा. जोडून हात डोळे मिटावे, गणगण गणात गोते म्हणावे. असा अतिशय शांत चित्ताने, अतिशय शांततेने तुम्हाला हा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र तुम्ही 11 वेळेस म्हणा किंवा 3 वेळेस म्हणा आणि त्यानंतर हे तारक मंत्राचं तीर्थ जे आहे ते आपलं तयार होणार आहे. आता आपण जी काही अगरबत्ती लावतो त्याचं देखील आपल्याला थोडीशी यामध्ये उदी टाकायची असते, परंतु आता आपण सांगू शकत नाही की जी अगरबत्ती आहे किंवा धूप आहे ही कशी आहे. त्यामुळे जर का श्री गजानन महाराजांचा अंगारा, जी धुनी श्री गजानन महाराजांनी शेगावमध्ये लावली होती त्याचा अंगारा आपण शेगावला गेल्याच्या नंतर आणत असतो, तो अंगारा तुम्ही चिमूटभर यामध्ये टाकू शकता आणि मग तो समोरच्या व्यक्तीला तुम्ही प्यायला देऊ शकता. घरातल्या कोणत्याही व्यक्तीवरती तुम्ही हा प्रयोग करू शकता, म्हणजे पतीवरती किंवा घरातल्या मुलांवरती किंवा कुणी आजारी आहे त्या व्यक्तीवरती व्याधी दूर होण्यासाठी तुम्ही हा असं तारक मंत्राचं तीर्थ बनवून तुम्ही प्यायला द्यायचं आहे. आणि हा प्रयोग तुम्ही 21 दिवस करा किंवा सलग 3 महिने किंवा 4 महिने करा, म्हणजे समोरच्याला जोपर्यंत आराम पडत नाही. तसं तर गजानन महाराजांच्या कृपेने खूप लवकर आराम पडतो. श्री गजानन महाराजांच्या कृपेचा प्रभाव आपल्याला दिसतोच, परंतु तरीसुद्धा कुणाला समजा आता आराम पडत नसेल तर तुम्ही लॉंग टर्म देखील तुम्ही ही सेवा, हा प्रयोग तुम्ही चालू ठेवू शकता. अतिशय शांत चित्ताने तुम्ही श्री गजानन महाराजांचा तारक मंत्र म्हणा आणि त्याचा उपाय करा. त्यामध्ये कुणी आहे त्याला खूप व्यसन लागलं आहे किंवा बाहेरच्या काही गोष्टी लागलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही हा उपाय करू शकता. कुणाची व्याधी दूर करायची आहे त्यासाठी करू शकता. घरामधले मुलं ऐकत नाही त्यावरती देखील तुम्ही हा उपाय करू शकता. नक्कीच श्री गजानन महाराजांच्या कृपेने सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या दूर व्हायला सुरुवात होतात. महाराजांचा तारक मंत्र अतिशय पावन पवित्र आहे, त्यामुळे तारक मंत्राचा आपण जेव्हा तीर्थ बनवतो त्यावेळी शुद्ध मनाने, शुद्ध अंतकरणाने, त्यासोबतच आपली शुद्धता देखील गरजेचं आहे. शुद्ध होऊनच तारक मंत्राचं तीर्थ बनवायला बसायचं आहे. ज्या स्त्रिया आहेत समजा 4-5 दिवस जे सोडले पिरियड्सचे, तर ते पिरियड्सचे 5 दिवस सोडल्याच्या नंतर मग तुम्ही परत या सेवेला सुरुवात करायचं आहे. पिरियड्समध्ये कुठलीही सेवा करायची नाही किंवा कुठलेही तीर्थ बनवायचं नाही. श्री गजानन महाराजांचा जो अंगारा आहे त्याला देखील हात लावायचा नाही किंवा कुठल्याही ग्रंथाला आपण हात लावत नाही. त्यामुळे 4-5 दिवस ते जाऊ द्यायचे आणि त्यानंतर परत तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवातही करू शकता. तुम्ही ही सेवा करताना मनामध्ये श्री गजानन महाराजांना अगोदर प्रार्थना करा आणि त्यानंतर तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. अतिशय शुद्ध छान सेवा आहे आणि यामध्ये आपल्याला एकही रुपया खर्च करायची गरज नाही. म्हणजे मी तुम्हाला नेहमी करता सांगते की आध्यात्मिक उपाय करणे आपल्यासाठी कधीही चांगले असतात. म्हणजे देवाला काही लागत नाही, देवाला पैसे लागत नाही. आजकाल आपण बघतो की भरपूर अशा गोष्टी आहेत किंवा भरपूर असे व्हिडिओ आपल्याला समोर येतात सोशल मीडियावरती की हे करा ते करा. या सगळ्या गोष्टींच्या आपण फंदात न पडता आपण नामस्मरण करावे किंवा असं तीर्थ बनवावं. तुम्ही श्री गजानन महाराजांच्या तारक मंत्राचं तीर्थ किंवा बावनीचं तीर्थ देखील तुम्ही बनवू शकता. या सगळ्या गोष्टी केल्याने आपलं जीवन हे अतिशय छान होणार आहे, सुंदर होणार आहे आणि याचा जो काही रिझल्ट आहे तो आपल्याला लॉंग टर्म मिळणार आहे. म्हणजे आपण बघतो की खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की हे करा ते करा आणि या सगळ्यांमध्ये आपण गुंतून जातो, त्या सगळ्यांमध्ये आपण पैसे खर्च करतो. आपण वैष्णव आहोत आणि वैष्णवांसाठी भगवंताच्या भक्तीशिवाय दुसरं काहीही महत्त्वाचं नाही किंवा दुसरं काहीही शुद्ध पवित्र नसणार आहे. वैष्णवांसाठी सगळं काही शुभच असते. जेव्हा आपण श्री गजानन महाराजांचं नामस्मरण करून किंवा भगवंताचं नाव घेऊन आपण प्रत्येक कृती करतो, प्रत्येक गोष्ट करतो, तिथे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शुभ व्हायला सुरुवात होतात. तिथे अशुभाची वार्ता राहत नाही. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींमध्ये न पडता आपण हे असे उपाय करावे. या तीर्थाने खूप सुंदर छान अनुभव येतोच आणि श्री गजानन महाराजांची कृपादृष्टी देखील सदैव आपल्यावरती राहते. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की श्री गजानन महाराजांच्या अंगाराचं महत्त्व किती आहे. त्यामुळे तुम्ही तीर्थामध्ये थोडासा हा अंगारा नक्कीच टाकू शकता. आता समजा समोरच्या व्यक्तीला तुम्हाला माहीत करायचं नसेल की हे तीर्थ आहे तर मग तुम्ही साधं पाणी म्हणून देखील प्यायला देऊ शकता किंवा त्यामध्ये थोडंसं श्री गजानन महाराजांचा अंगारा टाकायचा आहे. म्हणजे दिसणार नाही असंच अगदी चिमूटभर तुम्ही श्री गजानन महाराजांचा अंगारा त्यामध्ये टाकून ते तीर्थ तुम्ही नक्कीच समोरच्या व्यक्तीला प्यायला देऊ शकता. तुम्ही स्वतः बघाल की याचा अनुभव येतोच. महाराजांवरती विश्वास ठेवा, महाराजांवरती श्रद्धा ठेवा, महाराज नक्कीच कृपा करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.